पुढची एक मोठी बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याची। शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय। मनोज जरांगे यांनी पहिल्यांदा शरद पवारांवरती टीका केली आहे। 1994च्या आरक्षणाच्या निर्णयावरून जरांगेंनी पवारांवरती निशाणा साधलाय। आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि त्यावेळेला त्यांनी हे विधान केलं। तर मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवारांच्या विषयी केलेलं हे विधान आपण बघतो आहोत। शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। एकूणच हा मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील बोलत होते आणि त्याच दरम्यान त्यांनी ही टीका केलेली आहे। तर इतक्या दिवसामध्ये पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांनी पवारांवरती टीका केली, त्यामुळे चर्चा होती आहे। ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळं जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केले, कारण आमचं आरक्षण आम्हाला 16% माघारी मिळणार आहे। हो, ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला, ज्यांनी दिलं आमचं तर दिलं, हो आमचं तर वाटोळंच केलं देणारांनी। आमचं ज्यांनी आमचं 16% आरक्षण 1954ला दिलं, उदाहरणार्थ पवार साहेबांनी, त्यांनी आमचं वाटोळं केलं समजा, पण त्यांनी आमचं दिलं। अहो, ज्या पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सुद्धा उपकरण ठेवला येईनी। तर 1994च्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी शरद पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। ओबीसीच्या नेत्यांनीच ओबीसींचं वाटोळं केलं या मुद्द्यावरून ते बोलत असताना त्यांनी 1994च्या वेळेला देण्यात आलेल्या आरक्षणाचा मुद्दा देखील उचलून धरला आणि याच वेळेला शरद पवार यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। खरं तर आतापर्यंतच्या वेगवेगळ्या आंदोलनांच्या वेळेला मराठा आरक्षणामुळे ज्या वेळेला उपोषणं झाली, आंदोलनं झाली, त्या वेळेला मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांची जवळीक असल्याचे अनेक आरोप झालेले होते। मात्र पहिल्याच वेळेला मनोज जरांगेंनी शरद पवार यांच्यावरती थेट टीका केल्याची माहिती मिळते। पुन्हा एकदा आपण ऐकूयात जरांगे पाटील आज नेमकं काय म्हणाले। ओबीसीची खरी फसवणूक आणि वाटोळं जर उद्ध्वस्त कोणी केलं असेल तर ओबीसीच्या नेत्यानंच ओबीसीला उद्ध्वस्त केले, कारण आमचं आरक्षण आम्हाला 16% माघारी मिळणार आहे। हो, ज्यांनी दिलं त्यांचा उपकार नाही आणला, ज्यांनी दिलं आमचं तर दिलं, हो आमचं तर वाटोळंच केलं देणारांनी। आमचं ज्यांनी आमचं 16% आरक्षण 1954ला दिलं, उदाहरणार्थ पवार साहेबांनी, त्यांनी आमचं वाटोळं केलं समजा, पण त्यांनी आमचं दिलं। अहो, ज्या पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं त्यांचा सुद्धा उपकरण ठेवला येईनी। त्यामुळे जरांगेंच्या या वक्तव्यावरती आता नेमके काय पडसाद उमटणार हे बघणं महत्त्वाचं असेल। पुन्हा एकदा